गुड मॉर्निंग. सकाळी 6 वाजता. तुझी क्रिकेटची मॅच आहे ना, टर्फवर जायचंय ना. बरं ठीक आहे, जा पटकन आवरून घे. मला ना माझी कामं करायची आहेत. मला गरम पाणी. फॉर युअर सर्व्हिस मॅम. वॉर्म वॉटर. पी थंड होईल. असं का वागतोय सासू? बरं ठीक आहे बाबू, जा झोपून घ्या. मध्ये मध्ये लुडबुड करू नको. मला खूप कामं करायची आहेत. काल रात्रीची भांडी आहेत, कचरा काढायचा आहे, कपडे धुवायचे आहेत, आपल्या दोघांचा ब्रेकफास्ट बनवायचा आहे, सगळी आवरावरी करायची आहे. सगळ्यामध्ये ना 7-12 मिस होईल माझी. मॅडम 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 जरा श्वास घ्या. हे बघ, मी तुझ्या बॉसला मेसेज करून कळवलंय, आज तू ऑफिसला येणार नाही. सो आज नो ऑफिस, नो घरची कामं. आज तू फक्त आराम करायचा, मी कामं करणार. बाबू ओके आहे ना सगळं? अगदी बरोबर आहे सगळं. का आज मी आराम करायचा, तू काम करायचं? काय आज बाबू? सांगतो, सगळं सांगतो. पण नाही मॅडम बसा, असं नसतं. सो आज इंटरनॅशनल वुमन्स डे, वर्ल्ड वुमन्स डे, जागतिक महिला दिन आहे. आज तुमचा दिवस आहे नव्हे, आज तुझा दिवस आहे. तेव्हा आज तू फक्त आराम करायचा आणि मी काम करणार. जमेल? जमणार. बघा, तुम्हाला काय वाटतं? याला जमेल? बघा मग शेवटपर्यंत. आणि ते सबस्क्राईब करायला विसरू नका. अरे आलोच, मी गॅसवर भांडं ठेवलंय, आलो. मजा आहे मजा. आई आई बाबू, तुम्हारे डोले में आंसू? भाऊ, आतापासून रडू नकोस. अजून दिवस बाकी आहे, खूप कामं आहेत. दिसत नाहीये का तुला मी कांदा चिरतोय? इकडे 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 आहे मी. कांदा चिरतोय मी, म्हणून डोळ्यातनं पाणी येते. ते कांदा चिरतोय. बाबू, ते पंख्याचं बटन दाब ना, गरम होतंय. पंखा लाव ना. हा, अगं तुझ्या हाताकडे बटन आहे, तू उंटावरून शेळा का हाकतेस? जरा बुडवून तू लाव ना पंख्याचं बटन. हो का? असं जवळ बटन असल्यावर स्वतः जाऊन दाबायचं असतं? अय्या, मी जाऊ? हा ठीक आहे ठीक आहे, मला एवढं गिल्ड द्यायची गरज नाही, जातो. ए थांब थांब, नको नको, पंखा नको ग. दिसतं ना मी कांदा चिरतोय, डोळ्यातनं पाणी येते माझ्या. मग किचन मध्ये जाऊन चिर ना. कांदा चिरायची, जेवण बनवायची जागा कुठे असते? किचन की नाही? किचनची कामं किचन मध्ये करावीत, हॉल मध्ये कशाला ना. बरोबर ना? बरोबर ना? उठ, किचन मध्ये जाऊन कांदा काप. मला गरम होतंय, पंखा हवाय आणि मला टीव्ही पण बघायचा आहे. अरे याला काय अर्थ आहे? मला पण टीव्ही बघायचं आहे. मला मनोरंजन नको का? मी पोपडा किचन मध्ये काम करणार, मरमर म्हणणार, तू बाहेर टीव्ही बघणार. मला हो का? जातो किचन मध्ये. व्हेरी गुड. चुकते माझा एपिसोड आजचा. जमतंय ना? कांदे पोहे. आता कांदे पोह्यात कांदे आधी की पोहे आधी? मला वाटतं पोहे आधी लागतो. नाही पण ते मग पोहे कांदे होतील ना. कांदे पोहे म्हणजे आपण सिक्वेन्स प्रमाणे जाऊयात. तो कांदे आहेत, पोहे आहेत आणि गरम मसाला. बाबू, बाबू, काय भूत बघितलं? अगं नाही, ते काय झालंय, मी ते कांदे पोहे करतो ना, जरा कन्फ्यूज झालो की या गरम मसाल्यांमध्ये जिरं कुठलं, मोहरी कुठली, ओवा कोणता मला कळत नाही. त्यामुळे मी जरा कन्फ्यूज झालो आहे. पण नाही, मला माहिती आहे, मी ते ऑनलाईन बघितलेलं आहे. 10, 20, 30, 40, 50, 100. तर हे आहे बडीशोप आहे ती. बडीशोप आहे ती. मला माहिती बडीशोप आहे, गंमत केली. तुला माहिती ना बडीशोप आहे? हे बघ, हे आहे जिरं. बरोबर. हे जिरं. जिरं काय बरं महत्वाचं आहे. पोहे हवेत नाही का? पोह्यांशिवाय कांदे पोहे अपूर्ण. कांदा महत्वाचा. कांदा महत्वाचा. लक्षात आहे माझ्या. कांदा, त्यानंतर पोहे. हळद महत्वाची. हळद महत्वाची.
हळद. आता बनणार आहेत उत्कृष्ट चविष्ट कांदे पोहे. आज तू बघच, आज जी काही मज्जा येणार आहे, असं तडतडलं पाहिजे ना, असं तडतडत नाहीये ते. होईल होईल, थोडा वेळ जाईल. बाबू, तडतडायला आधी खालून पेटवावं लागतं ना. गॅसच नाही पेटवलाय आपण. बाप रे, गॅस बंद आहे सध्या, हे कळू नये तुला. गॅस कोण चालू करणार? कुठे लक्ष असतं तुझं? काम करताना लक्ष देऊन काम करायचं, कळलं ना? हा ठीक आहे ना, एवढं मूर्खात काढायची गरज नाहीये. अगं डोक्यामध्ये असंख्य विचार असतात माणसाच्या, तंद्री लागते. असं एक होतं विसरायला, गॅस पेटवायला विसरलो नाही का. हो का, जमेल. शिवाली, हा अगं ते कामवाल्या काकू फोन उचलत नाहीयेत काय. मीच त्यांना सांगितलंय की आज सुट्टी घ्या म्हणून. का तू हा शहाणपणा का केला असशील? का मी हा शहाणपणा का नको करू? तूच सकाळी म्हणालास ना आज इंटरनॅशनल वुमेन्स डे आहे. त्याही महिला आहेत, त्यांना नको सुट्टी? त्यांना सुट्टी हवीच. मग महिला आहेत. थोडक्यात काय तर आज सगळं घरातली भांडी केर सगळं मलाच करायचंय. मी करू? मलाच करायचंय. मी स्टेटमेंट करतोय, हे सगळं मलाच करायचंय. किती गोड. आदमी मुसाफिर. ए बावळट, ते कपड्याच्या साबणाने भांडी काय घासतोयस? हा कपड्यांचा साबण आहे? तुला कसं कळलं, कसं ओळखतात? त्यात काय ओळखायचं, ठेवते आधी तो घे. ठीक आहे ग, हे बघ यालाही छान सुगंध आहे गे. आणि कसं आहे, भांड्यांचा वास गेल्याची कारण, कपड्यांचा काय भांड्यांचा काय एकच. मागे 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 तुझ्या कपातनं कॉफी प्यायलीस ना आता? हो. मग ठेवतेस का इकडे सिंक जवळ? भांड्यांचा का लोड अडवतेस? आपला कप आपण विसळून ठेवावा, त्याला फार वेळ लागत नाही. चल. स्वतःचा कप स्वतःच विसळायचा असतं, फार वेळ लागत नाही त्याला. हो का? दे इथे. जमतंय. व्हेरी गुड. अगं वुमन्स डे आहे ना. हे बघ, इंस्टाग्रामवर 2 पोस्ट टाकणार, बायकोसाठी हे केलं, जेंडर इक्वॅलिटी ने हाव न ताव. दिखावा आहे, 1 दिवसाचा दिखावा आहे फक्त. हो. ए चल मी ठेवते, बघते काय गोंधळ घालतोय ते. चल बाय. उद्धवा जब तुझे सरकार, उद्धवा जब तुझे बाबू सरकार. हे काय करतोयस? काय नाही, मी कपडे घडी करतोय. आणि मग हे तुझे आहेत, हे माझे कपडे आहेत, हे तुझे कपडे आहेत. तू तुझे कपडे घडी कर, मी माझे कपडे घडी करतो, झालं. हो का? म्हणजे माझे कपडे मी घडी करायचे, स्वतः कपडे घडी करायचे, असं ठरलंय का आपलं? ठीक आहे, उद्यापासून तू तुझे नाही नाही, मी करतो. लहरी राजा प्रजा आंधळी. जमतंय. संपला वुमन्स डे. चला, मला बरीच कामं आहेत. 7:12 जायचंय, ब्रेकफास्ट बनवायचा आहे दोघांचा. गुड मॉर्निंग. तू मग बाबू काय करतोयस? ब्रेकफास्ट. बाबू बाबू काल झाला वुमेन्स डे. मी तुझ्या कामाची दखल घेतली. हा, आता काही गरज नाहीये. दे चल. टोमणे मारणं थांबवशील आता? प्रयत्न करतोय ना मी, सकाळी उठलो ना शाण्या बाळासारखं. हे बघ, आता वुमन्स डेचं म्हणशील ना, तर वुमन्स डे काल होता, आज आहे, उद्याही असेल. प्रत्येक दिवस हा तुमचाच आहे, तुम्हा बायकांचाच. आई म्हण किंवा तू म्हण, तुम्ही आतापर्यंत एवढं सगळं केलंय माझ्यासाठी, एवढं साधा प्रयत्न करू नये?
बाबू छान आहे पाठांतर. थँक्यू. ए तू ना तुझा आराम कर जा. तू जा, मी करते. तू जा. मला हे बघ, मी आज शिरा बनवतोय, मी युट्यूबवर पाहिलंय. तू आता झोप काढ जा. गॅस पेटवशील. हो तुझा आराम कर. एन्जॉय युअर झोप. थँक्यू. जा. शिवाली, अगं ते बेदाणे कसे ओळखायचे ग? नमस्कार. नमस्कार, मी शिवाली परब. आणि मी समीर खांडेकर. येस. आणि सगळ्यात आधी 8 मार्च आहे आणि सगळ्या महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी इंटरनॅशनल विमेन्स डे. आणि मी आज असोवा सोबत काम करते, समीर दादासोबत काम करते आणि त्याच्या टीम बरोबर काम करते. सो मी खूप खुश आहे. योग येत नव्हता पण तो आलाय. आणि असा आलाय की आमचा एक आर्टिस्ट आजारी पडल्यामुळे मला चक्क दादाबरोबर काम करायला मिळतंय. दादा अचानक ऐन वेळेस उभा राहिलाय आणि आम्ही हा व्हिडिओ तयार केलाय. सो मी खूप खुश आहे आणि होप सो तुम्हाला सुद्धा हा व्हिडिओ आवडलेला असेल. आणि जर हा व्हिडिओ आवडलेला असेल, रिलेट केला असेल, तर प्लीज असोवाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आमचा व्हिडिओ शेअर करा. आणि जर असोवाला फॉलो करत असाल तर त्यांचं फेसबुक पेज, इन्स्टा पेज हे सुद्धा फॉलो करा. कारण खूप कमालीचे, खूप बाप कंटेंट तुम्हाला बघायला येणार आहेत. खूप भारी भारी कंटेंट. सो दादा सगळं बोलले मी. पोरगी सगळं बोलले शिकवल्यासारखं. नाही काही नाही. मित्रांनो, आज शिवाली परब म्हणजे नो मोर फॉर्मॅलिटी, आपली बहीणच आहे. हिच्याबरोबर काम करण्याचा योग येत नव्हता. आज फायनली शिवाली परबची तारीख मिळाली आणि शिवाली परब आज आसवा परिवारात आलेली आहे. तेव्हा शिवालीचा हे आपले कोलॅबरेशन कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. आणि आजचा हा आमचा व्हिडिओ जो होता जागतिक महिला दिनाचा, हा आमचा एक गोड प्रयत्न होता. तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओला घेऊन ते आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि सगळ्यांपर्यंत पोचवा, शेअर करा. आणि ही म्हणाली तसं आसोवाला सबस्क्राईब करा आणि आसोवाचं फेसबुक पेज आहे, इन्स्टा पेज आहे, ते फॉलो करा आणि बघत राहा आपली सोशल वाहिनी. हे मला सांगायचं. आपली सोशल